नागपूर शहरातील तब्बल 14 उड्डाणपूल आज बंद करण्यात आलेले आहे। मकर संक्रांतीला नायलॉन मांजामुळे अपघात होतात, त्यामुळेच हे उड्डाणपूल जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे। दरवर्षी नागपुरातील उड्डाणपुलावर नायलॉन मांजामुळे आजच्या दिवशी कुठे ना कुठे अपघात होतात आणि त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर वाहतूक पोलिसांनी अशा प्रकारे हे उड्डाणपूल जे आहे ते या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे। नागपूरचा हा सदर उड्डाणपूल, वाडीचा उड्डाणपूल, मानकापूर परिसरातला उड्डाणपूल यासह वेगवेगळे उड्डाणपूल जे आहे ते या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे आणि त्याचा मनस्ताप लोकांना सहन करावा लागतोय, परंतु अपघात होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आलेली आहे। सर, उड्डाणपूल बंद करण्यात आलेले आहे, त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न काय? वाहतुकीचा प्रश्न, नागपूर हे मेट्रो स्टेशन आहे, मोठं शहर आहे। उड्डाणपुलावरून जाण्यासाठी आले होते? हो, उड्डाणपुलावरून जायसाठी आलो, पण आम्हाला आमच्या लक्षात आलं का इथं पोलीस प्रशासनाची व्यक्ती आहे। त्या पोलीस प्रशासनाच्या व्यक्तींनी सर्व ट्रॅफिक वळवतं केलेलं आहे, खालून सर्व्हिस रोडनी केलेलं आहे। आता त्यामुळे जो होणारा त्रास आहे तो जनतेला खूप मोठा होणारा त्रास आहे। नक्कीच जनतेला त्रास होतो आहे, कारण की उड्डाणपुलामुळे वाहतूक सुरळीत चालत होती, परंतु आज जवळपास 14 उड्डाणपूल जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे। आपण या ठिकाणचे दृश्य बघू शकतो। उड्डाणपुलावर अशा प्रकारचे बॅरिकेटिंग जे आहे ते लावण्यात आलेले आहे। बंदी असतानाही पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि उड्डाणपुलावर नायलॉन मांजा आल्यामुळे अपघात होतात आणि त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर पोलिसांनी नागपूर शहरातले तब्बल 14 उड्डाणपूल जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे। त्यामध्ये हा सदरचा उड्डाणपूल आपण बघू शकतो, सीताबर्डीचा उड्डाणपूल आहे, वाडीला जाणारा उड्डाणपूल आहे, दही बाजार, सक्करदरा, अशा प्रकारचे 14 उड्डाणपूल नागपूर पोलिसांनी बंद केलेले आहे आणि प्रत्येक उड्डाणपुलाच्या परिसरामध्ये वाहतूक पोलीस तैनात करण्यात आलेले आहे, जेणेकरून कुणीही उड्डाणपुलावरून वाहतूक करू नये। नायलॉन मांजामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून हे पाऊल उचलण्यात आलंय। कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।